चित्रकार डांगर, भेंडे, शिराला, घोसाला, परत कौला. एगारे म्हणजे आपण सकाळपासून उपास धरलेला आहे ना, तर आपण कोलगेट कसा झोपेतून उठल्यानंतर करतो. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आज गणपती बाप्पाचा आहे दुसरा दिवस आणि आज आहे ऋषी पंचमी. तर आज सर्व लेडीज लोकांचा उपवास असतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ती ऋषीचा उपवास करतात. तसं आमच्याकडे पण वेगळ्या प्रकारे करतात, म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर चला तुम्ही आमच्याकडची पद्धत बघा, आम्ही कशी तयारी करतो आणि कसं आम्ही ऋषीचा उपवास सोडतो. सो चला. चालू पाया पडायला आता आमच्या बाप्पाची इथं उपवास आहे ना, तर आम्ही जाऊ पेनला सुरुवात झाले भाकऱ्यांच्या पिठापासून, पीठ मळण्यापासून. इकडे जातो आणि इकडं आमची कुक भाजी करणार, नंतर माहिती द्याल ना. ठीक आहे, आता मी जरा बाहेर चालले. हा, मग नंतर आता लगेच भाजी बनवायला घेत आहे. पीठ टाका, गावकीला भाकऱ्या वाचत. सुरुवात केली सोनताई. एवढी मोठी हे घेतली, एवढी मोठी भाकरी कराल. हा, आणि मी पीठ मळण्यात एक्सपर्ट आहे. पीठ मळण्यात एक्सपर्ट आहे. भाकरी नाही. भाकऱ्या मस्त आहेत. मी आलोच भाजायला. ही बघा ऋषीची भाजी होते. काय काय टाकलं त्याच्यात? त्याच्यात टाकलाय डांगर, भेंडे, शिराला, घोसाला, परत कौला, माठ, मक्याचे दाणे, परत काकडी, डांगर, अजून काय टाकलं त्याच्यात, पडवल, आलूच्या देठी. म्हणजे जे काल आम्ही कापत होतो सगळ्या गोष्टी अर्ध्या करून ठेवलेल्या, त्या सगळ्या घेतल्यात आणि त्याची एकत्र भाजी. आणि आता त्याच्यात मिरची, पायनू मिरच्या, खोबरा, ओला खोबरा, जाडा मीठ ते टाकायचं. अच्छा, त्यानंतर आपली होणारी मस्त अशी भाजी, चिंच आणि चिंच. आमची सुनसार कामं करतात. सगळ्या भाकऱ्या भाजतात. नको आई, चित्रकार, भाकरीची चित्रकार, खूपच छान. सांग भाकरी आहे का पांदा आहे? फायनली भाकऱ्या झाल्या बाबा. तव्यातली भाकरी माझी आहे, सांग. अशी बोलू नकोस. नाही, आई वेगळ्या स्टाईल मध्ये भाकरी शेवटची भाजते. एवढ्या भाकऱ्या केल्या. मोठे काय करताय तुम्ही? इगारे म्हणजे काय? इगारे म्हणजे आपण सकाळपासून उपास धरलेला आहे ना, तर आपण कोलगेट कसा झोपेतून उठल्यानंतर करतो. अच्छा, तसा हे ताटाखाली घ्यायचे. अंघोलीला जाताना घेऊन जायचा विहिरीवर किंवा तल्यावर किंवा विहिरीवर. अंघोलीला जाताना ही पानं आणि इगारे घेऊन जायचं. पानं ठेवायची डोक्यावर
आणि इगारे ठेवायचे तोंडात, ते चावायचे आणि ते इगारे 21 असतात. त्याप्रमाणे डोक्यावर पाण्याचे तांबे 21 ते घ्यायचे. आता नंतर दाखवूच आपण तिथं गेल्यावर. देवाचं नाव घ्यायचं. बाई हा काय प्रकार, ज्या बाई बोलतात त्यांचा हा प्रकार माझ्या अंगावर टाकलेला आहे. भाजून झाल्या आमचे प्रकार झालेले आहेत. हे शेवटचे 2 प्रकार आलेत. एक बोकाचे वडे केलेत. पैसा नंबर लावला. सगळ्यात दमल्यात, चांगल्याच दमलं. आता जाऊया आंघोळीला. आम्ही चाललो आंघोळीला. असं वाटतं शॉपिंगलाच चाललो. बालद्या घेऊन चाललो विहिरीवर आंघोळीला. यांची फुल सोय, गरम बिरम पाणी. आम्हाला नाही गरम पाणी लागत. चला मॉनिटर पुढे चाललाय. ही आमची विहीर आणि आता आम्ही याच्यात उड्या मारणार आहोत. पहिली मोठी आई मॉनिटर उडी मारणार. भाकऱ्या कुठे येतात ऋषी पूजा करता येत ना त्या. करत नाही, तयारी करून ठेवते. तयारी करून ठेवते. डबा तिकडे आहे देवांकडे. होय, घे इकडून असा. हे जरा गप्पस. तुझं काय काम आहे इथं? जा, तुझं काय काम आहे इथं? टाकीन विहिरीत. गॅस मध्ये जरा भेज का. एक टायर आहे ना पहिले. आमचं स्विमिंग पूल विहिरीत बंद सोड. आहे ना. चल तिकडे. जा ना. इथं बघायला नको आम्ही शाळेत गेली का. नाही तुम्ही देवाना लागले. असू द्या, घ्या. देवानं गेली. तुमच्या जड काय मोठं झाड. बोलला ना तुम्हाला जरी जाड भाकरी यायचं पटकन अरे ती देवाला वाढली, ती घेतली तरी चालेल. बसून करायची ना अंघोळ. काय पाय झोपून काय झोपून मी पाणी असे झोप मी पाणी. दर्शन आहे ना अजून. त्या दोघीला त्या क्षेत्र अंघोळ करणारी. झाली विहिरीवर आंघोळ. तर चाललो परत आंघोळ करायला, दुसरी आंघोळ करायला. तू इकडे आहेस? ती बरोबर तिला कुत्रा दिसायलाच नको. नाही 2 मिनिटात. चला आता आम्ही चाललो आवरायला. हो आम्ही पडलो.
आता आम्ही तयार होऊन चाललोय तो उपवास सोडायला. थांब दीपू, काय एवढी फास याही दोघी मॅचिंग केलाय आणि आम्ही तिघी मॅचिंग केलाय. मी, आमची सुनीताईने आणि आईने. हो चला आता उपवास सोडून भूक लागली. बाकीची सुरुवात केली लवकर आल्याने. आता आम्ही करतो सुरुवात. बघा बाकीची कशी बसली जेवायला मस्तपैकी उपवास सोडायला. आता आम्ही आमचा भरतोय मस्त की केळीचं पान. माझा काप खायला माझा आहे. काढू असं काय नाही. पाण्याचं ग्लास चुरा झाला. चटणी कुठे आहे? चटणी प्रकारे चटणी संपलेली संपली. कापू भाजी भाजीचा नाही एकदम घेतले मी. चला या उपवास सोडायला. आपण नाही पिते कोरा. जेवला म्हणजे मग तो उपवास सुटला. चहा बी आम्ही कसा एक मॅचिंग केलाय. आम्ही कसा एक मॅचिंग केलाय तिघींनी पण. सासूनी, नंदेनी आणि सुनेनी. हां तर झाला आम्ही उपवास सोडलाय. आता जाऊ तयार होऊन पेंडला. सुनीताईंनी रात्रीची सोय बी केलेली आहे. भाजी भाकरी. चला तर गाईज आता आम्ही चाललो, मी चाललो सासरवाडीला माझ्या घरी गणपती बघायला. गणपतीचं आमंत्रण आलेलं आहे. घरी या गणपतीला. त्यांच्या घरी मला वाटते 5 दिवस आणि 10 दिवस पण असतात ना. तर आता 10 दिवस तर आपल्या घरी गणपती आहेत. त्याच्यामुळं काय जायला भेटणार नाही. आज मला टाईम आहे. जाऊन येतो, दर्शन वगैरे घेतो त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे. चला जाऊ, पुढे जाऊ. बघा त्यांच्या घरचे कसं गणपती आहेत आणि काय डेकोरेशन केलं ते. डेकोरेशन म्हणजे नॉर्मल असं, पण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ. चला बाय. 1.5 दिवसाचे गणपती विसर्जनाला चाललेत. मस्त मस्त आहेत ना, भारी वाटते ना जर. छोटी छोटी मूर्ती पण मस्त सजवले. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या पप्पांच्या काकांच्या इथे गणपतीचे पाया पडायला. हो मस्त.
आमची काका लोक आमची आई, ही एक आमची आई. जावई आले सासूरवाडीला. झोपली सगळे. झोपली हो तुम्ही सगळी. सकाळपासून कसं आहे आम्ही ऋषीचा उपवास आमचा. नक्की यांचे तर गणपती आहेत ना. जाऊ काय परत. गणपती आहेत का नाहीत. आई शपथ झोपली बिपली. मला गणपती नाही का काय. कुठे गेली सगळी. योगिनीकडे आत्ताच गेली. गणपती बुडून आले आणि तिकडे गेले. हो. आम्ही तिकडं आणि या इकडं. आम्हाला दिसलात तुम्ही. युट्यूब युट्यूब हे बघ युट्यूब. इकडे बस ये. हे बघ युट्यूब. हाय हाय हाय. आम्हाला काय झालंय. काटे काटे रुपतात.